बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, जय श्रीराम, जय श्रीराम, जय राम। आपल्यासोबत आहेत अर्धापूर येथील वार्ड क्रमांक 5 चे नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादराव माटे। आजच्या विजयाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक हा जो काही निर्णय लागलेला आहे त्यामध्ये भोकर मतदारसंघामधून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीची सीट आलेली नव्हती, परंतु यावेळेस अशोकराव साहेबाच्या नेतृत्वाखाली भोकर मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर ही आमची विधानसभा जवळजवळ 50,000च्या मताधिक्याने निवडून आली। त्याच्यामुळे मी एक भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता असल्यामुळे एक वेगळाच असा आमचा तो भारतीय जनता पार्टीचा वेगळाच असा आनंद आहे आणि असा आनंद शक्यतो इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा होत होती की मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील किंवा ओबीसी बांधव हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाच्या मागे जाईल आणि विजय त्यांचा नक्कीच होईल। या बाबतीमध्ये काय सांगू इच्छिता? नाही, ओबीसी समाजाने बोलून दाखवलं नाही, त्याने फक्त त्याने करून दाखवलं आणि भारतीय जनता पार्टीच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे असं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता समजा कदाचित मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतील, हा विषय तर संपूर्ण हा निर्णय मुख्यमंत्री कोणाला करायचा ते मुख्यमंत्र्याचा असतो, पक्षश्रेष्ठीचा असतो। आता एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार आणि देवेंद्रजी फडणवीस हे काय निर्णय घेतील ते घेतील। सर्वात जास्त श्रेय जे आपण कोणाला देणार यावर? ओबीसी मतदारांना आणि जात विसरून नेक रहो जे आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी नांदेडच्या सभेमध्ये नारा दिला, बटेंगे तो कटेंगे, या विषयावर संपूर्ण हिंदूंनी एकत्र येऊन सन्या भारतीय जनता पार्टीला मतदान केलं। लाडक्या बहिणींचा किती मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग झाला असेल? लाडक्या बहिणीचा तर जवळजवळ झालेल्या मतदानापैकी 95 ते 90% सहभाग आहे। भारतीय जनता पार्टीला अर्धापूर शहरामधून नव्हे तर आपल्या संपूर्ण भोकर मतदारसंघामधून ज्या काही आपली मतदारांनी भरभरून असं घवघवीत असं आम्हाला यश दिलं, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो।